श्री राम जय जय राम। 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 कुंडली वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। त्यागः शान्तिरपेशनं दयाभूतेषु लोलुप्त्वं मार्दवं रैरचापलम्। गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं त्वं समाधिस्थमूर्तिं। नमामि गंगागिरियो विराजं शुचिः शीलः समुदक्षः प्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम्। अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपेशनम दयाभूतेषु लोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्। सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांचा असणारा 174वा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी आपल्याला छोट्या स्वरूपामध्ये आणि बेटामध्ये हा सप्ताह पार पाडावा लागत आहे। गेल्या वर्षी पण आपण बेटामध्ये सप्ताह केला। कोरोना महामारीच्या या संकटामध्ये संपूर्ण विश्व संकटात आहे। अनेक कारखाने बंद झाले, कामगार बेरोजगार झाले, फार मोठं संकट आहे। आणि अजूनही या संकटातून अजून जग बाहेर आलेलं नाही। आपल्याही देशामध्ये फार मोठी हानी या ठिकाणी प्राणहानी झालेली आहे। पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये फार प्राणहानी झालेली आहे। तिसरी लाट येऊ नये म्हणून आपण सर्वांनी काळजी घ्यावी। इथं सुद्धा आपण मास्क लावावा, सर्वांनी काळजी घ्यावी। कारण अनेक ठिकाणून या ठिकाणी आपण आलो तरी आपण खूप कमीत कमी संख्येमध्ये करीत आहोत। बरेच भजनी मंडळ आहेत, 1.0 भजनी भक्त इथं आहेत। 90% आपली भजनी घरीच आहेत। प्रत्येकाला यावं वाटतं या ठिकाणी, परंतु परिस्थितीमुळे नाईलाज आहे।
आणि अशाही परिस्थितीमध्ये आपल्याला परमार्थ टिकून ठेवणं महत्वाचं आहे. परमार्थ आपला बंद होता कामा नये. परमार्थ हेच खरं जीवनाचं अंतिम सत्य आहे, हेच अंतिम ध्येय आहे. हरे नामैव 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 मम जीवनम कलो नास्तैव 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 गतिरन्यथा. हरीचं नामही 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 माझं जीवन आहे. या कलियुगामध्ये हरिनामाशिवाय गती नाही, गती नाही, गती नाही. आणि म्हणून कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी भजन सोडू नये. ठीक आहे, इथपर्यंत आपण येऊ शकलो नसाल तर आपण घरी भजन करू शकतो. एकांतात परमात्म्याचं चिंतन करता येतं. आवडी विठ्ठल गायचे एकांती अलभ्यतो येते लाभ घडा. एकांतात भगवंताचं चिंतन. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. हा 174 अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी आपण बेटामध्ये करीत आहोत. गुरुवर्यांच्या सान्निध्यामध्ये सद्गुरु योगराज गंगागिरी महाराजांची या ठिकाणी समाधी आहेत. हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, नारायणगिरी महाराज या सर्व महात्म्यांच्या या समाधीच्या जवळ या सर्व महात्म्यांच्या सान्निध्यामध्ये आपण या ठिकाणी भजन परमार्थ करीत आहोत. संख्या जरी कमी असेल तरी परमार्थ कमी नाहीये. सेवेकरता घेतलेला श्लोक आहे भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील दुसरा श्लोक आहे. गेल्या वर्षी पहिल्या श्लोकावर आपण विवेचन केलं होतं. अभयम सप्त संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. हा जो भगवद्गीतेतील 16वा अध्याय आहे, दैवासुर संपद विभाग योगो नाम षोडशोध्याय. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती या दोन गोष्टीचा विचार या अध्यायामध्ये प्रामुख्याने केलेला आहे. त्यामध्ये पहिले 3 श्लोक आहेत. त्या 3 श्लोकांमध्ये 26 प्रकारचे आणि अशा प्रकारचं तत्व या ठिकाणी दिलेले आहेत. त्यातला दुसरा श्लोक आहे. पहिल्या श्लोकाचं चिंतन गेल्या वर्षी आपण केलंय. अहिंसा सत्य व क्रोध. अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, अपैशून, प्राणी मात्रावर दया, अदोदुत्व, मार्दव, री आणि अशापना. या प्रत्येक मुद्द्यावर जेवढं आपण चिंतन केलं तेवढं थोडं आहे. आपण या सप्ताहामध्ये या मुद्द्यांवर चिंतन मांडणार आहोत. यामध्ये प्रथम काय? अहिंसा. गीता अहिंसा मानते. अहिंसा मानणारे अनेक धर्म आहेत. नास्तिक धर्म सुद्धा अहिंसा मानतात. कोणी आस्तिक असेल, नास्तिक असेल. नास्तिक म्हणजे जो ईश्वर मानित नाही तो नास्तिक असा अर्थ नाहीये. नास्तिको वेद निंदका. आद्य शंकराचार्य सांगतात जो वेदाला मानित नाही तो नास्तिक. पण तो नास्तिकांचे जरी शास्त्र आपण पाहिलं ते वेदाला जरी मानित नसतील असं म्हणत असतील तरी अहिंसा ते मानतात. याचा अर्थ वेदाचा काही अंश मानतातच ना. वेद अहिंसा सांगते आणि गीता वेदापेक्षा वेगळे नाहीये. गीतेमध्ये भगवान सांगतात सर्वस्य चाहम हृदिसन्निविष्टो मत्ता स्मृतिज्ञानुपोहनंच वेदेश सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृतवेद विदेव चाहम. सर्वस्य चाहम हृदिसन्निविष्टो, मी सर्वांच्या हृदयामध्ये प्रविष्ट आहे. मत्त स्मृतिज्ञानुपोहनंच वेदेश सर्वैरहमेव वेद्यो. मग श्रुतीशास्त्र वेद जरी असेल, वेद निर्माण करणारा मीच आहे. वेदाचा कर्ता मीच आहे. वेदाद्वारे जाणल्या जाणाराही मीच आहे. वेदही मीच आहे. गीता आणि वेद काही वेगळा नाही. या ठिकाणी अहिंसा
हा शब्द भगवान परमात्मा जो या ठिकाणी वापरताय, मग अहिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे कोणाची हिंसा न करणे, कोणाला दुःख न देणे. मग कोणाला हिंसा, कोणाची हिंसा न करणे, कोणाला दुःख न देणे, असं जर अहिंसा शब्दाचा अर्थ असेल तर मग भगवंताने अर्जुनाला युद्ध करण्याकरता प्रवृत्त का केलं? युद्धामध्ये हिंसा नाही का? अर्जुन तर युद्ध करायला तयार नव्हता. भगवान सांगतात तू युद्ध कर. मग युद्ध म्हणजे अहिंसा आहे का? युद्ध म्हणजे अहिंसा तर असू शकत नाही. आणि भगवान या ठिकाणी तर अहिंसा सांगतायत. आणि मग अहिंसा म्हणजे काय? अहिंसा शब्दाचा अर्थ आपापल्या मतीने, आपापल्या परीने अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात. मौली ज्ञानेश्वर महाराज 13व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, तरी अहिंसा बहुती परी बोलिली असे अवधारी आपुल्या मतांतरी निरूपिले. अनेकांनी, तरी अहिंसा बहुती परी, अनेकांनी बोलले असे अवधारी, जी वेगळ्या वेगळ्या प्रकारे अहिंसा बोललेल्या आहेत, आपुल्या मतांतरी निरूपिले, आपापल्या मताप्रमाणे अहिंसाचं निरूपण वेगवेगळ्या धर्मामध्ये केलेलं आहे, वेगवेगळ्या विचारश्रेणीमध्ये केलेलं आहे. मग जैन बांधव सुद्धा अहिंसा मानतात, त्यांनी त्यांच्या पद्धतीने अहिंसा मानली. माऊली या विषयावर सुद्धा आणि विवेचन करतात, एकी धर्माच्या वाहनी गाळू आदिले पाणी, तव गाळीतया आहाळणी जीव मेले. जैनांच्या अहिंसेबद्दल माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही धर्माचं पालन करण्याच्या उद्देशाने हिंसा होऊ नये म्हणून पाणी गाळून पिताय. ते पाणी गाळून पित असताना ज्या कापडामध्ये तुम्ही पाणी गाळलं त्यातही जीव मेलेत ना. मग अहिंसा म्हणून घडली, जीवाची हिंसा झाली नाही का? जैन बांधवांना आपल्या तोंडाला कापड वगैरे लावतात, कशा करता? जीवाची हिंसा होऊ नये म्हणून. मग तोंडाला तुम्ही कापड लावलं, त्याच्या आत पण जीवजंतू आहेतच ना, ते तरी मरणारच ना. काही जैन मुनी बघा स्नान करीत नाही, कारण त्यांचं म्हणजे स्नान केल्यानंतर जीवजंतू मरतात. मग ओल्या फडक्याने अंग पुसतात. मग ओल्या फडक्याने अंग पुसताना ते रगडले जातात, त्याच्यामध्ये जीवजंतू मरत नाही का? मग ही अहिंसा ठरते का? मौलींनी अहिंसेची व्याख्या करताना मौलींनी सांगितलं की धर्माचा आदर करताय तुम्ही, आनंदाची गोष्ट आहे. धर्माचं पालन करण्याकरिता आदराने तुम्ही पाणी गाळून जरी पित असाल तर पाणी गाळताना सुद्धा त्यामध्ये हिंसा झालेलीच आहे. आपण भोजन करतो, स्वयंपाक करतो, त्यामध्ये जीवजंतू मरत नाहीत का? अन्न शिजवलं त्यात जीवजंतू मेले नाहीत का? तर अशा प्रकारे जैनांनी त्यांच्या पद्धतीने अहिंसा शब्दाचा अर्थ लावला. शेवटी आपण काय करीत आहोत त्यापेक्षा जे करीत आहोत ते का करीत आहोत हे महत्वाचं असतं. आपला उद्देश काय? रस्त्याने चालला एक मनुष्य, काही मुंग्या दिसले त्याला आणि अचानक त्याचा पाय पडणार होता, त्यांनी पाय उचलून घेतला मुंग्या मरू नये म्हणून. त्याला एक समाधान वाटलं, एवढे जीव मी वाचवले. जर या मुंग्यावर पाय पडला असता, 10-5 मुंग्या पायाखाली चिडून मेल्या असत्या. परंतु त्यात एक मुंगी म्हणली, तुला जर वाटत आहे की मी तुमचा जीव वाचवला, तू नाही चिरडलं तर दुसरं कोणतरी आम्हाला चिरडणारच आहे.
तो समजून घे की माझा जीव वाचवला म्हणून. कोणत्या तरी कारणाने चिरडला जाणार आहे. मी जीव वाचवला हा अहंकार करू नकोस. हा मी अहिंसा धर्माचं पालन केलं याचं समाधान अवश्य असावं, पण मी जीव वाचवला असा अहंकार करू नये. बघा, अनेक ठिकाणी काही देवस्थानच्या ठिकाणी जीवजंतूंची हत्या होते. देवदेवतांच्या समोर बकऱ्याचे बळी दिले जातात. बऱ्याच ठिकाणी ही प्रथा आहे. काही ठिकाणी बंद झाल्यात, काही महात्म्यांनी बंद केल्या. आनंदाची गोष्ट. मग समजा एखाद्या ठिकाणी, एखाद्या देवस्थानच्या ठिकाणी 1500 बकरे मारले जात होते, तिथं हत्या बंद झाली, हे समाधान आहे. पण ते बकरे मरायचे कळले असं नाहीये. आपल्याला वाटत असेल की आपण त्या ठिकाणी हत्या बंद केली म्हणजे एवढ्या प्राण्यांचा जीव वाचला, असं नाहीये. तिथं जरी ते मारले गेले नाही तर दुसरं कुठेतरी ते मरणारच आहे, कोणीतरी त्यांना कापणारच आहे. फक्त ज्या निमित्ताने ते मारले जाणार होते ते निमित्त टळलं, याचा अर्थ त्यांचा जीव तुम्ही वाचवलेला नाही, त्याला कोणतरी कापणारच आहे. म्हणून जीव वाचवल्याच्या अहिंसेचा अहंकार करता कामा नये. आणि जीव मरूच नाही अशी अपेक्षा जरी आपली असेल तरी असं घडू शकत नाही. बौद्ध धर्म आहे, बुद्ध सुद्धा अहिंसावादी आहे. बुद्ध तर अहिंसावादी आहे, पण बुद्ध धर्मामध्ये मांसाहार वर्ज्य नाही. मग मांसाहार जर वर्ज्य नाही तर मांसाहार हिंसा केल्याशिवाय कसा निर्माण होईल? एकदा भगवान बुद्ध भिक्षा करता गेले असताना एक मनुष्य जेवायला बसलेला होता. तो मांसाहार करीत होता. भिक्षा मागण्याकरता गेले. त्याच्या पत्नीने पाहिलं. पत्नीने पाहिलं आता हे आपल्या पतीला भिक्षा मागणार, आपले पती यांना राहिलेलं अन्न सगळं देऊन टाकणार, आपण उपवासी. तिने काय केलं, जेवढं काही सगळं पात्याल्यामध्ये होतं सगळं पतीच्या ताटात टाकून दिलं. तसं का केलं तिने? तिला वाटलं आता हे उच्चिष्ट झालं, उच्चिष्ट झालं म्हणजे खाणार नाही आणि आपण पतीचं उच्चिष्ट करू शकतो. आता हे अन्न उच्चिष्ट झाल्यामुळं हे भिक्षा मागण्याकरता जे आलेले आहेत ते आता खाणार नाही. तो जेवत होता, त्याचं लक्ष यांच्याकडे नव्हतं. यांनी त्या ठिकाणी दिव्य अशा प्रकारचा प्रकाश निर्माण केला. त्या प्रकाशाकडे त्याचं लक्ष गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं मला भिक्षा पाहिजे. हे सांगितलं महाराज आता माझं उच्चिष्ट झालंय. ते चालेल, मला उच्चिष्ट चालेल, म्हणजे मांसाहार आहे, मांसाहारी चालेल. ती भिक्षा घेतली. आता या ठिकाणी अहिंसा सांगितली कुठे? बुद्ध तर अहिंसा मानणार आहेत. त्यावेळेला त्यांना जेव्हा विचारलं गेलं की तुम्ही तर अहिंसा मानतात आणि मांसाहार कसा चालतो तुम्हाला? त्याने सांगितलं आमच्या ते मांसाहार वर्ज्य आहे. आम्ही स्वस्वार्थाकरता एखाद्या जीवाची हत्या केलेली नाहीये, त्या जीवाची हत्या झालेलीच आहे, ते कोणीतरी खातच आहे. आणि मग मांस आम्ही खाल्लं काय बिघडलं? बघा, अहिंसा मानण्याची त्याची पद्धत आहे. मांसाहार करूनही त्यांनी सांगितलं आम्ही हिंसा केली नाही किंवा आपल्या करता ती हिंसा केली गेलेली नाहीये, त्या जीवाची हिंसा आपल्या करता केली गेलेली नाहीये. आपण सेवन करण्याच्या उद्देशाने ती केली गेली नाही, भिक्षा म्हणून आले, त्यांनी स्वीकारले. आता अहिंसा मानण्याची त्यांची पद्धत आहे. म्हणून माऊलींनी सांगितलं की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अहिंसा मानतो
आपल्या मतांतरी निरूपिले. प्रत्येकाने अहिंसेचं मत, अहिंसेबद्दल आपापलं मत त्या ठिकाणी निरूपलेलं आहे, निरूपण केलेलं आहे. इथं सुद्धा एक शंका अशी आहे की भगवान परमात्मा जर अहिंसा मानतात, मग अर्जुनाला युद्ध करायला का लावतात? अर्जुन तर युद्ध करायला तयार नव्हता. अर्जुनाने स्पष्ट सांगितलं की मी युद्ध करणार नाही. मी पार्थ द्रोणाचा केला ज्याने धनुर्वेद मदत दिला. ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली मी त्यांना मारू का? तरी काय भस्मासूर अर्जुन मध्ये? मी भस्मासूर आहे का? अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता. हिंसा महापाप आहे. भगवान या ठिकाणी सांगतायत दैवी गुणामध्ये दैवी असणारे जे काही संपत्ती आहे त्यामध्ये अहिंसा हे तत्व सांगितलं भगवंताने. आणि भगवान परमात्मा अर्जुनाला मात्र युद्ध करायला सांगतायत. युद्धामध्ये हिंसा आहे. मग नेमकं अहिंसा शब्दाचा अर्थ काय? त्याकरता गीतेचा मूळ उद्देश आपल्याला पाहावा लागेल. अहिंसा याचा अर्थ दुर्बलता नव्हे. आणि जी अहिंसा तुम्हाला दुर्बल बनवीत असेल त्या तुम्ही जगूच शकणार नाही. आणि म्हणून ज्यावेळेला अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता त्यावेळेला अर्जुनाला भगवान सांगतात, अर्जुन क्लेब्यमास पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम मध्ये दौर्बल्यम त्यक्तोतिष्ठपर्यंत. हे अर्जुन, क्लेब्यम म्हणजे नपुसक बनू नकोस. अहिंसा याचा अर्थ कोणीही आपल्यावर हल्ला करावा आणि आपण ते सहन करावं असा अर्थ नाहीये. युद्ध होऊ नये म्हणून भगवंतांनी प्रयत्न केले. दुर्योधनाला समजून सांगितलं, कौरवांना समजून सांगितलं, युद्धाचे परिणाम चांगले नसतात. कदाचित युद्धामध्ये एखादा विजयी जरी झाला तरी विजयी झालेला सुद्धा पराजितच झालेला जमा असतो, कारण त्याचं सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं असतं. जो पराजित झालाय तो तर संपलेलाच आहे, पण विजयी झालेला जो असतो त्याचं सुद्धा मोठं नुकसान होतं ना. नुकसान दोन्ही पक्षांचं होत असतं. मग युद्धाचे परिणाम चांगले कधीच नसतात. भारतीय युद्ध, कौरव पांडवांचं जे युद्ध झालं त्या युद्धाचा जर आपण विचार केला तर त्या युद्धामध्ये 35 लाख सैनिक मेले. इतकं भयंकर युद्ध होतं कौरव पांडवांचं युद्ध. त्यामध्ये 35 लाख सैनिक मिळाले. आजच्या काळातही मोठे मोठे युद्ध होतात पण एवढं सैनिक मेल्याचे अजून उदाहरणं नाही आहेत. इतकं भयानक ते युद्ध झालं होतं. इतकी भयानक हिंसा त्या युद्धामध्ये आणि घडली. सर्व पराकाष्ठा पार पडल्या. नीती अनिती सगळे वापरले गेले त्या ठिकाणी. युद्ध म्हणजे युद्ध आहे. भगवान परमात्मा जेव्हा धृतराष्ट्राला समजून सांगण्याकरता गेले, अरे धृतराष्ट्रा या दुर्योधनाच्या आहारी जाऊ नकोस, पांडवांना त्यांचं राज्य देऊन टाक, त्यांचा हक्क आहे. वास्तविक आपण जर महाभारत पाहिला ना तर महाभारतामध्ये लक्षात येईल की खरं राज्य पंडू राजालाच मिळालेलं होतं. धृतराष्ट्र पंडू राजाचं नेतृत्व करीत होता. धृतराष्ट्राचा हक्क नव्हता त्यावर, कारण राजनीती असे सांगते एखादा मनुष्य जर अपंग असेल, विकलांग असेल तर अशा व्यक्तीला राज्यपदावर बसता येत नाही. तो निर्णय काय देणार? धृतराष्ट्राचा आंधळा आहे, स्वतः पाहू शकत नाही, तो निकाल काय देऊ शकतो? हे राज्य पंडूचंच होतं.
परंतु पंडूची मुलं लहान असल्यामुळं प्रतिनिधी म्हणून धृतराष्ट्राकडे दिलं भीष्माचार्यांनी. दुसरी महत्वाची गोष्ट, राजगादीवर अधिकार ज्येष्ठ पुत्राचा असतो आणि ज्येष्ठ पुत्र हे युधिष्ठिर होते, दुर्योधन नव्हता. त्याही दृष्टीने त्या राज्यावर हक्क पांडवांचाच होता, कौरवांचा नव्हता. कपटाने द्यूत खेळवलं गेलं. द्यूतामध्ये जे काही प्रकार प्रसंग घडला असेल, 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, मग वनवास आणि अज्ञातवास भोगल्याच्या नंतर त्यांना परत राज्य मिळायला पाहिजे होतं, इथं सुद्धा अन्याय घडला. दुर्योधनाने सांगितलं, सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा मी माती युद्धाशिवाय देणार नाही. भगवंतांनी सांगितलं त्यांना वास्तविक पूर्णच राज्य नियमने त्यांचं आहे, पण अर्ध राज्य त्यांना द्या. नाही अर्ध तर शेवटी युद्ध टाळण्याकरता भगवंतांनी सांगितलं 5 गावं जरी तुम्ही 5 पांडवांना दिले तरी चालेल, परंतु युद्ध होऊ नये. दुर्योधनाने जेव्हा सांगितलं की सोयीच्या टोकावर मावेल एवढी माती सुद्धा मी देणार नाही, त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं आता युद्धाशिवाय पर्याय नाही. शेवटी अन्याय सहन करायचा म्हणजे किती सहन करायचं. अहिंसा म्हणजे लाचारी नाहीये. अहिंसेची आम्हाला चुकीची व्याख्या शिकवली गेली. कोणी एक तपळ आपल्या मुस्कळीत मारल्या, दुसरा गालपळ करावा असं सांगितलं गेलं. ही अहिंसेची पद्धत चुकीची आहे. अशी अहिंसा शास्त्रात सांगितली, अशी अहिंसा गीतेलाही मान्य नाहीये. आणि अशा प्रकारची अहिंसा हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या कुठल्याही ग्रंथामध्ये नाहीये. ती महात्मा गांधींना कशी काय सुचली कोणास ठाऊक. महात्मा गांधी महात्मा होते, आदरणीय होते, पण असे जे विचार आहेत, अशा या विचारांमुळे आजपर्यंत आपल्याला अनेक प्रकारची आक्रमण झाली. हजारो वर्ष आणि गुलामगिरीमध्ये आपण राहिलो. याचं कारणच हेच आहे की अहिंसा शब्दाचा चुकीचा अर्थ आपण लावला. हिंसा करू नये इथपर्यंत ठीक आहे. समोर मानव असेल तर ठीक आहे, दानव असेल तर, त्याला जर तीच भाषा समजत असेल तर, ज्याला जी भाषा समजेल त्या भाषेत उत्तर द्यावं लागतं. आणि म्हणून हिंसा टाळण्याचा आपल्या वतीने भरपूर प्रयत्न झाला. असं करूनही हिंसा टळत नाही. अशा वेळेला आपण सज्ज व्हायला पाहिजे. लाचारी पद करता कामा नये. या अहिंसेच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने अहिंसा मांडल्यामुळं आजपर्यंत फार मोठे आक्रमण आपल्या देशाला झेलावं लागले. अन्याय करणाऱ्या, अत्याचार करणाऱ्यांनी अत्याचार केले, आपण प्रत्युत्तर दिलं नाही. पण अन्यायाला, अत्याचाराला प्रत्युत्तर देण्याकरिता गीता आपल्याला सांगते, अरे अर्जुन, क्लेबिमास पार्थ, हे अर्जुन, तू नपुसक बनू नको. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम तत्वतिष्ठ बंधप. ही तुझ्या हृदयाची दुर्बलता आहे, या तुझी अपकीर्ती होईल. 4 गोष्टी सांगितल्या या ठिकाणी या श्लोकामध्ये भगवंताने. एक तर तू नपुसक बनू नको. नपुसक बनू नको म्हणजे अकार्यक्षम बनू नको. दुसरं सांगितलं, तुझी हृदयाची जी दुर्बलता आहे ती नष्ट कर. अहिंसेच्या नावाखाली, कारण शेवटी कर्तव्य ते कर्तव्य आहे. कर्तव्य पालन करण्याकरता समोर कोण आहे हे महत्वाचं नाही. समोर कोणी असू द्या, तो अन्यायाच्या बाजूला आहेत ना, मग तो गुरु असू द्या. गुरु सन्मार्गाला लावण्याकरता असतात का अन्याय करण्याकरता असतात. युद्धनीती काय सांगते,
एका योद्ध्याने दुसऱ्या योद्ध्याशी एकमेकाशी लढावं, दोघांनी एकाशी लढण्याची युद्धनीती नाहीये. पण द्रोणाचार्यांच्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू जेव्हा अडकला तेव्हा अनेकांनी एकत्रित येऊन त्याची हत्या केली अभिमन्यूची. ही युद्धनीती नाहीये. गुरु जर स्वतः नीती सोडत असतील तर अशा गुरुला ठार मारलं पाहिजे. असतील गुरु तर कल्याणाकरता असतात, गुरु सन्मार्गाला लावण्याकरता असतात. गुरु जर नीतीभ्रष्ट होत असतील तर, गुरु जर अन्यायाच्या बाजूने लढत असतील तर, गुरु असेल स्वतःचा बाप असेल. तुलसीदास महाराज वर्णन करतात, तेजो पिता प्रल्हाद विभीषण बंधू भरत नाही ताई. तेजो पिता प्रल्हादाने बापाचा त्याग केला, विभीषणाने भावाचा त्याग केला रावणाचा. भरताने आईचा त्याग केला ना, कैकेयीचा. असू द्या, कोणी असू द्या, आई असेल, बाप असेल, भाऊ असेल, कितीही जवळचा असेल, पण तो जर आपल्या कर्तव्याला आड येत असेल तर अशा वेळेला नातं पाहायचं नाही. ही गीता शिकवते, हे भगवान परमात्मा शिकवतो, अर्जुन नपुसक बनू नकोस. तू नपुसक आहेस का? मुद्दाम या ठिकाणी नपुसक शब्द भगवंताने वापरला. त्याचा अर्जुनाला क्रोध यावा, अर्जुनाचं शौर्य जागृत करण्याकरता. ही दुर्बलता आहे, हृदयाची दुर्बलता आहे. प्रयत्न केली नाही असं नाही, आपल्या बाजूला आपण कधी हिंसा करू नये. परंतु तशी परिस्थिती जर निर्माण होत असेल तर अशा वेळेला परिस्थितीला अनुसरून वागणं महत्वाचं आहे. आणि अशा वेळेला एखाद्याला ठार मारलं तर ते हिंसा ठरू शकत नाही. एका माणसाने द्वेषापोटी एखाद्या व्यक्तीचा खून केला, कोर्टात केस गेली, कोर्ट त्याला सजा देतं, जन्मठेपेची सजा दिली. एकाने सीमेवर 10 आतंकवादी मारले सैनिकाने, सरकारला पुरस्कार देते. एका सैनिकाने 10 आतंकवादी मारले, ती माणसंच होते ना, त्यांना सरकारने पुरस्कार दिला. एकाने खून केला त्याला मात्र जन्मठेपेची सजा दिली. दोघांमध्ये काहीतरी फरक आहे ना. ज्याला जन्मठेपेची सजा दिली त्यांनी द्वेषापोटी, ईर्ष्यापोटी, स्वार्थापोटी हत्या केलेली आहे आणि म्हणून त्याला शिक्षा दिली. पण ज्याने 10 आतंकवादी मारले त्याने देशाच्या रक्षणाकरता ती हत्या केली, म्हणून ती हत्या हिंसेमध्ये जमा होत नाही. कारण जरी त्यांनी ते 10 आतंकवादी मारलेले असले तरी त्यांनी हजारो लोकांचा जीव वाचवलाय. म्हणून कोणी आपल्यावर किती अन्याय केले तरी आपण काहीच बोलू नये, असा अहिंसा शब्दाचा अर्थ मुळीच नाही. गीतेला तरी अशी अहिंसा मान्य नाही. म्हणून भगवंताने शेवटी सांगितलं, दुर्योधन आता युद्ध हटाळाय आणि अर्जुनाला भगवान परमात्मा युद्धाकरता प्रवृत्त करीत आहेत. याचा अर्थ भगवान परमात्मा हिंसा करायला प्रवृत्त करतात असा अर्थ मुळीच नाहीये. हिंसा तर टाळण्याचा प्रयत्न केला भगवंताने. परंतु समोर असणारा मनुष्य जर ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नसेल तर अशा वेळेला त्याला संपवणंच महत्वाचं असतं. इतिहास बघा, एकतर इतिहास सांगतो तुम्ही कितीही न्यायाने वागा. आतापर्यंत न्यायाने जे वागणारे होते, चांगले वागणारे होते, ते संपले नाही का? अन्याय वागणारा जर बलवान असेल तर तो न्यायाने वागणारा नष्ट करतो. एक तर तुम्ही बलवान बना, प्रतिकार करा. लाचारी करण्यापेक्षा लढून मरा. लढून मृत्यू जरी झाला तरी तो अमर होईल, लोक नाव काढतील.
भगवान सांगतात अर्जुना, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम. जर तू मेलास युद्धामध्ये तर हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, स्वर्ग प्राप्त होईल. जित्वा वा भोक्ष्यसे महीम, जिंकशील तर पृथ्वीचं राज्य मिळेल. आणि जर तू युद्ध न करता पळाला तर तुझी अपकीर्ती होईल. आणि अपकीर्ती होऊन जगण्यापेक्षा पराक्रमाने मृत्यूचा स्वीकार करा. अपकीर्ती होऊन जगणे काय जगणं आहे का? बघा धृतराष्ट्र होता. धृतराष्ट्र शब्दाचा अर्थ धृत अधिक राष्ट्र, बरोबर धृतराष्ट्र. धृतराष्ट्र शब्दाचा अर्थ आहे संसाराने पछाडलेला. पछाडलेला जीव आहे. धृत म्हणजे जीव, राष्ट्र म्हणजे संसार. संसाराने पछाडलेला जीव म्हणजे धृतराष्ट्र. या संसाराने पछाडलेले जेवढे जीव हे सगळे धृतराष्ट्रच आहेत. हे सगळे आंधळे ते. आंधळ्याचे जण अवघेची आंधळे, आपण अशी डोळे दृष्टी नाही. हे डोळे पाहून दृष्टी नाही, हे चर्मचक्षु आहे. त्यांना काय चर्मचक्षु कुठपर्यंत क्षमता आहे? तो आंधळा धृतराष्ट्र होता. आपण सर्व धृतराष्ट्र आहोत. जो संसाराने पछाडलेला जीव आहे तो धृतराष्ट्रच आहे. आणि तो योग्य निर्णय कधी घेऊ शकत नाही. म्हणून रडतो, रडल्याशिवाय पर्याय नाही. आणि अशा व्यक्तीला लाचार जीवन जगावं लागतं. धृतराष्ट्राची हीच अवस्था झाली. बघा, कौरव पांडवांचं युद्ध झाल्यानंतर पांडव विजयी झाले. पांडव विजयी झाल्याच्या नंतर ज्या वेळेला धृतराष्ट्राला पांडवांकडे राहायची पाळी आली ना, धृतराष्ट्राला भोजन घालायचं काम भीमदादाकडे दिलेलं होतं. भीमदादा लाडू घेणार, घ्या खा खा, देऊ का घे खा, आता आमच्याशिवाय कोण तुम्हाला खा. खायला गोड लागेल का? याच्यामध्ये विष नाही बरं का, आठवण करून दिली. कारण भीमाला विष घालून काढण्याचा प्रयत्न केला होता ना. याच्यामध्ये विष नाही, हे शुद्ध गावरान तुपाचे आहेत. खा खा खा, देऊ का घे. काय जीवन, याला श्वानवृत्ती म्हणतात. विदुरांना जेव्हा कळालं, उद्धव आणि विदुर यांची जेव्हा भेट झाली, 36 वर्ष होऊन गेलेले होते युद्ध होऊन. 36 वर्षापासून पांडव राज्य करीत होते. विदुर तर तीर्थयात्रेला गेलेले होते. अजूनही धृतराष्ट्र पांडवांकडे आहे हे कळाल्यानंतर विदुरांना खंत वाटली आणि विदुरजी धृतराष्ट्राला भेटायला आले. रात्री 12 वाजता धृतराष्ट्राला झोप आलेली नव्हती. कशी झोप येईल? जो मनुष्य जीवनभर कुकर्म करतो तर झोप कशी येईल? केलेले कर्म आठवतात ना, दृष्टी पुढे येतात. विदुरांनी सांगितलं, धृतराष्ट्र हे तू बाहेरून आंधळा पण आतून तू आंधळाच आहे. ज्या पांडवांना तू लाक्षागृहात जाऊन मारण्याचा प्रयत्न केला, दरदर भटकवण्याचा प्रयत्न केला, त्या पांडवाचं तू अन्न खातेस. यापेक्षा कोणतं दुर्दैव असू शकतं? विदुर महाराजांनी धृतराष्ट्राला समजावून सांगितलं, असं जे जीवन आहेत ना, असं जीवन जगण्यापेक्षा तुम्ही शौर्याने मारा ना. अपकीर्तीमध्ये जीवन जगणं त्यापेक्षा मृत्यू स्वीकारा. भगवंताला ही अपेक्षा आहे अर्जुनाकडून. त्यक्तोत्तिष्ठ परंतप, हृदयाच्या दुर्बलतेचा त्याग कर. त्यक्त्वा, त्याग कर. उत्तिष्ठ परंतप, उत्तिष्ठ उठ. हे अर्जुन, परम तपस्वी अर्जुन, उठ.
उत्तिष्ठ त्यक्त्वा उत्तिष्ठ वर्ण शत्रूला ताप येणाऱ्या अर्जुना उत्तिष्ठ उठ. या वचनावरून लक्ष देतं की गीता अहिंसा जरी सांगत असेल तर गीतेची अहिंसा ही लाचारी पत्करण्याकरता नाहीये. अहिंसा म्हणजे लाचारी मुळीच नाहीये. अर्जुनाला युद्धाकरता प्रवृत्त केलं. भीष्माचार्य द्रोणाचार्य समोर होते. अर्जुन भीतीमुळे युद्ध टाळीत नव्हता. अर्जुन तर पराक्रमी होता, पण अर्जुनाने विचार केला भीष्माचार्य द्रोणाचार्याच्या भीष्माचार्यांच्या अंगा खांद्यावर आपण खेळलो, त्यांना आपण कसं मारावं, द्रोणाचार्यांना कसं मारावं. गीता सांगते कितीही जवळचा असू द्या, कितीही स्नेही असू द्या, परंतु तो जर तुमच्या तत्वाला आळ येत असेल तर त्याला ठार करा. हिंसा नाहीये, हिंसेचं पातक लागणार नाही. हिंसा करू नये. आपण स्वतःहून हिंसा करू नये. स्वतःच्या स्वार्थाकरता हिंसा करू नये. स्वतःच्या स्वार्थाकरिता जर आपण हिंसा केली तर निश्चित ती हिंसा तुम्हाला दुःखाला कारण ठरणार आहे. श्रीमद भागवतामध्ये प्राचीन बर्ही नारद संवाद आहे. या प्राचीन बर्ही नारद संवादामध्ये नारद मुनी राजा प्राचीन बर्हीला समजावून सांगतात. काय प्राचीन बर्ही राजांनी यज्ञामध्ये अनेक प्रकारच्या जीवांची हिंसा केली. बघा, यज्ञामध्ये हिंसा केली जात होती. हिंसा केल्यानंतर तुम्ही पुण्य प्राप्त कसं करू शकाल? हिंसा केल्यानंतर सुखाची अपेक्षा कशी करू शकाल? दुसऱ्याची हिंसा करणं योग्य नाहीये. हिंसेला कुठेही प्राधान्य दिलेलं नाहीये. नारदाने सांगितलं प्राचीन बर्ही, आतापर्यंत या यज्ञामध्ये जेवढे जीव तू मारले तेवढे शत्रू तू निर्माण केलेले आहेत. आणि अशा प्रकारे असणारे हे सर्व शत्रू आपापला सूळ उगवण्याकरता तत्पर आहेत. नारदांनी प्राचीन बर्हीला दिव्य दृष्टी दिली आणि जेवढे काही प्राणी त्यांनी मारलेले होते ते सर्व क्रोधायमान मुद्रेने त्याच्याकडे पाहत होते. तो भयभीत झाला. त्या प्राचीन बर्हीने सांगितलं, मी जरी जीवाची हिंसा केलेली असली तरी मी माझ्या स्वतःच्या इच्छेने केलेली नाही. तुला कोणी सांगितलं? वेदाने सांगितलं. प्रश्न नाव लागेल. वेद कसा कसा सांगतो हिंसा करायला? वेदामध्ये पशुचं आलभन करावं असा उल्लेख जरी असेल तर तो हिंसे करता नाहीये. हिंसा सीमित करण्याकरता. शब्दाचा अर्थ आपण आपल्या मनाने बुद्धीने काहीतरी लावतो. चुकीचा अर्थ लावतो आणि अनर्थ करून बसतो. तर अशा प्रकारे वेदाचा अर्थ मुळीच नाही. एखाद्या व्यक्तीला एखादं व्यसन असेल ते सोडायला सांगितलं पण सुटत नाहीये, मग त्याला हळूहळू सोडण्याकरता प्रवृत्त केलं जातं. त्याकरता सूट दिली जाते. एखादा सिगरेट प्यायची सवय होती, कोणी सुटतच नाही, मेल तरी सुटणार नाही म्हणजे त्याचं तो असं का रविवारी पिझ्झा म्हणा. रविवारी पिझ्झा याचा अर्थ ते समर्थन नाहीये, सोड हेच अर्थ आहे. परंतु सुटत नाही ना,
मग तू रविवारी पीत जा याचा अर्थ हळूहळू कमी करायची आहे, पण एकदम सोडलं तर काही काही त्रास होतो. काय करावं महाराज, एकदम सोडलं तर पोटच फुगत. पण दारू पिणारा असेल ना तर जर एकदम दारू सोडायला तर तो मी जगणारच नाही. मग एकदम नको सोड, मग हळूहळू सोड. मग हळूहळू सोडण्याकरता पिण्याकरता जे समर्थन दिलं ते पिण्याच्या उद्देशाने दिलेलं नाहीये, ते सीमित करण्याकरता दिलेले. जसं त्याला गुरुने सांगितलं अरे बाबा तू रविवारी पीत जा याचा अर्थ त्याला आज तर सर्टिफिकेटच आहे 8 दिवसाची कसं रविवारीच, हाच प्रकार घडला. वेदशास्त्राने आपल्याला विकार सीमित करण्याकरिता परवानगी दिली, याचा अर्थ सर्टिफिकेट नाही दिलं. कारण इतर मांस खाऊच नाही सांगितलं, पण खायचं तर अशा पद्धतीने खा. म्हणजे हे सगळं करावं लागेल. त्यामध्ये सुद्धा अतिशय क्लिष्ट आणि ते बनवून टाकलंय की जेणेकरून तो खाणारच नाही, खाऊच नाही हा उद्देश आहे. पण तरी त्याला सुटत नाही, म्हणून ते सीमित करण्याकरता जर वेदशास्त्र अशा प्रकारे आपल्याला सांगत असेल, पण त्यानुसार जर हिंसा वाढत असेल, म्हणून तर बुद्धाने त्यावेळेला वेद अमान्य केले. वेदाचा ज्यावेळेला दुरुपयोग होऊ लागला, हिंसा वाढू लागली, म्हणून त्यांनी सांगितलं अशी हिंसा सांगणारा वेद मी मानित नाही. पण त्यांनी सुद्धा हिंसा सांगणारा वेद जर मानित नाही तर मग मांसाहार त्यांना कसा चालतो. पण तिथं त्यांनी काय सांगितलं की मी माझ्या करता मारलेला नाहीये, आपल्या करता त्या जीवाची हत्या केली नाही. जीवाची हत्या कुठेतरी केली आहे, कुणीतरी केलेली आहे, स्वस्वार्थाकरता हत्या करायची नाहीये. इथे सुद्धा भगवान परमात्मा अर्जुन तेच सांगतायत की तू युद्ध करीत त्यामध्ये तुझा स्वार्थ नाहीये, तुला कर्तव्याचं पालन करायचंय. कर्तव्याचं पालन करण्याकरता सद्विवेक बुद्धीने आपण जर आपला विचार करीत असाल आणि त्यावेळेला जर आपल्याकडून एखादी हिंसा घडलेली असेल तर ते हिंसेमध्ये गणना होत नाही. कारण हिंसा करण्याचा उद्देशच नाहीये. परंतु प्राचीन मधीने जी हिंसा केली आहे, यज्ञात केली आहे, यज्ञामध्ये जीवाची हिंसा आणि एवढी हिंसा, इतके यज्ञ केले होते प्राचीन मधीने की त्याच्या राज्यामध्ये सर्वदूर कुश उगवलं. जसं आपलं गवत उगवतं, संपूर्ण राज्यात कुश नावाचं गवत उगवलं, इतकी यज्ञ केली. परंतु त्यामध्ये जीवाची हिंसा केली. नारदाने सांगितलं हिंसा योग्य नाही. श्रीमद भागवतामध्ये पृथ्वीराजाचं उदाहरण येतं. पृथ्वीराजांनी सनत कुमारांच्या आज्ञेने अनेक यज्ञ केले, परंतु कुठल्याही यज्ञामध्ये हिंसा केली नाही. हिंसा करू नये. ठीक आहे, अहिंसेच्या व्याख्या वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने असू द्या, परंतु उद्दिष्ट हिंसा होऊ नये हाच आहे. मग जैनांच्या मताने सुद्धा उद्देश त्यांचा हिंसा होऊ नये हाच आहे. बौद्धाच्या मतामध्ये सुद्धा हिंसा होऊ नये हाच उद्देश आहे. वेदांतामध्ये सुद्धा हिंसा होऊ नये हाच उद्देश आहे. मांडण्याच्या पद्धती वेगळ्या असतील, परंतु हिंसा हे दुःखाला कारण आहे. जो दुसऱ्याला दुःख देतो तो सुखी कधी होऊ शकत नाही. आणि म्हणून अहिंसा. एका माणसाने प्रश्न विचारला, एक तंत्रशास्त्र आहे, तंत्रशास्त्रामध्ये पंचमकार आहेत. कुलार्णव तंत्र नावाचे एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये पंचमकार सांगितलेले आहेत. कौलमत म्हणतात त्याला. या कौलमतामध्ये पंचमकार म्हणजे काय? मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथुन हे पंचमकार आहेत. आणि हे योग्याला मुक्ती देणारे म्हणून सांगितलं आहे. जो साधक याचा स्वीकार करीत नाही त्याची साधना व्यर्थ आहे.
मध्यम मांसंच मीनंच मुद्रा मैथुनमेव च मकार पंचकं प्राहुर योगिनः मुक्तिदायकः। कुलार्णव तंत्र ग्रंथातला श्लोक आहे। हे पंचमकार योग्याला मुक्ती देणारे आहे। मध्यम मांसंच मीनंच मुद्रा मैथुनमेव च। आता याचा जर सरळ अर्थ केला तर किती मोठा अनर्थ होईल। मांस, मद्य, मत्स्य, मैथुन हे तर शास्त्रामध्ये सर्व वर्ज्य सांगितलेले आहेत। मग मदिरा प्राशन केल्यानंतर मुक्ती मिळत असेल तर सगळे दारुडे मुक्त होतील ना हो? हा खूप चांगला मार्ग सांगितला। दारुडे तर खुश होते त्याच्यामध्ये। वा काय मार्ग, काय ग्रंथ आहे म्हणजे। मांस भक्षण केल्याने जर मुक्ती मिळत असेल तर सगळे मांसाहारी जीव सुद्धा मुक्त होतील ना। वाघ, सिंह, कुत्रे सगळे मांस भक्षण करतात। मांसाहार करणारे म्हणतील वा वा, हा खूप चांगला मार्ग आहे। मदिरा प्राशन केल्याने मुक्ती, मांस भक्षण केल्याने मुक्ती, मत्स्य मासे खाल्ल्याने मुक्ती। मग कुलार्णव तंत्रामध्ये हे जे पंचमकार सांगितलेले आहेत, हे पंचमकार म्हणजे नेमकं काय हे कळणं महत्वाचं आहे। त्याचं विश्लेषण त्यांनी फार सुंदर केलं। मद्यपानेन मनुजो यदि सिद्धिं लभेत वै मद्यपानरताः सर्वे सिद्धिं गच्छन्तु पामराः। जर मद्यपानाने मुक्ती मिळते तर सगळे पामर, मद्यप्राशन करणारे हे सगळेच मुक्त होतील। मद्यपानरताः सर्वे सिद्धिं गच्छन्तु पामराः। पंचमकार सांगितले पण त्याचं विश्लेषण करून सुद्धा त्यांनी सांगितलं। मांस भक्षण मात्रेन यदि पुण्य गतिर् भवेत्, जर मांस भक्षण केल्याने पुण्य प्राप्त होत असेल तर लोके मांसशिनः सर्वे पुण्य भाजो भवन्ति। जेवढे मांसाहारी लोक आहेत हे सगळे पुण्याचे भागीदार होतील। याचा अर्थ मांस शब्दाचा अर्थ वेगळा असला पाहिजे। स्त्री संभोगेन देवेशी यदि मोक्ष भवेतहि सर्वेपि जंतो लोके मुक्ताः स्युः स्त्री निरोधात्। स्त्री संभोगेन देवेरी यदि मोक्षे भवेतहि, स्त्री संबंधाने जर मोक्ष मिळतो तर सगळे जीव मुक्त होतील। मग अशा प्रकारे या ठिकाणी जे पंचमकार सांगितल्याचा अर्थ काय? ही योगिक भाषा आहे, हा योगिक ग्रंथ आहे। कौल मत त्याला म्हणतो। कुलार्णव तंत्र ही तंत्र विद्या आहे। यामध्ये 3 प्रकारचे साधक आहेत, सात्विक, राजसिक, तामसिक। आता या पंचमकाराचा अर्थ तामसी साधक वेगळ्या पद्धतीने लावतात, राजसिक साधक वेगळ्या पद्धतीने लावतात, सात्विक साधक, योगी याचा अर्थ काय लावतो हे महत्वाचं आहे। आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये असे अनेक ग्रंथ आहे आणि अशा अनेक ग्रंथांमध्ये असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे विश्लेषण येतात, तर याचा जो गैर अर्थ केला जातो। जसा हा श्लोक मी आपल्याला सांगितला या पंचमकाराचा, तेवढा श्लोक फक्त म्हणून दाखवायचा आणि ग्रंथाचा उल्लेख करायचा, अमुक ग्रंथात सांगितलेलं आहे, याचं विश्लेषण सांगायचंच नाही। बघा आमचे धर्मग्रंथ काय सांगतात। अशा पद्धतीने समाजामध्ये एक विकृती निर्माण केली जाते। ही लौकिक भाषा नाहीये। तर याचं विश्लेषण करताना कुलार्णव तंत्र काय सांगतात? सुरा दर्शन मात्रेन कुर्यात
सूर्यावलोकनम तत्व तत्संधान मात्रेण प्राणायाम मंत्रम चलेत, प्राणायाम त्रयम चलेत. सुरा शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मरंध्रामध्ये स्थित असणारं जे सहस्रदल कमल आहेत, तिथं असणारं अमृत, त्याच्याशी संयोग. सुरा म्हणजे अमृत. आणि ते कुठं? योगी ज्यावेळेला आपला प्राण ब्रह्मरंध्रामध्ये स्थित करतात आणि त्या ठिकाणी जे अमृत प्राशन करतात त्याला सुरापान म्हटलंय. इथं सुरा शब्दाचा अर्थ दारू नाहीये. आणि त्यांनी सांगितलं अशा मद्याचं दर्शन जरी झालं तर त्या जीवाचं कल्याण होतं. प्रत्यक्ष मिळालं तर तो त्यापेक्षा मुक्तीचं दुसरं साधनच नाही. तर अशा प्रकारे सुरापान जो करतो तो सूर्य लोकामध्ये संचरण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते. योगामध्ये एक सामर्थ्य तयार होतं. आपलं शरीर हे पंचतत्वापासून निर्माण झालेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. या शरीरामध्ये जळपणा पृथ्वीचा आहे, द्रावपणा जलाचा आहे, तेज अग्नीचा आहे, प्राण वायूचा आहे आणि पोकळी आकाशाची आहे. यामध्ये पृथ्वी आणि जल हे दोन तत्व जर नाहीसे झाले तर त्याला अन्न पाण्याची गरज राहत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज भगवान दत्तात्रयांचं जेव्हा वर्णन करतात, पैल मेरूचे शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खिचरी प्राणायामी बैसला. खेचरी मुद्रा लावून बसलेले भगवान दत्तात्रय योग साधनेमध्ये खेचरीची मुद्रा आहेत ना, या खेचरी मुद्रेद्वारे सुद्धा अशाच प्रकारे आणि ब्रह्मरंध्रामध्ये असणारा जे अमृत आहे त्याचा स्राव जिभेवर होत असतो. खेचरी मुद्रेमध्ये जी जीभ आहे ती आपल्या टाळूच्या छिद्रामध्ये घालीत असतात. तिच्या प्रक्रिया आहेत. छेदन क्रिया, दोहन क्रिया, ज्या दोन क्रिया त्यामध्ये असतात. दररोज सकाळी उठल्यानंतर गाईचं जसं आपण दोहन करतो तसं जिभेचं दोहन केलं जातं, याला दोहन क्रिया म्हणतात. आणि जिभेच्या खालची जी शिरा आहेत ती केस आहेत ती कापली जाते 8-8 दिवसाला. त्याला हिरड्या आणि सेंधव्याचं चूर्ण घासलं जातं. ती शिर संपूर्ण कापली जाते, दोहन केलं जातं. तेव्हा ती जीभ लांबते. ती जर आपण बोटात धरली तर ती आपल्या भोयापर्यंत पोहोचली एवढी लांबते. प्रयोग करून पाहू नका, करा घरी प्रयोग, या आमच्याकडे विचारायला. मी माहिती म्हणून सांगतो. ही खेचरी मुद्रा भगवान दत्तात्रयांनी केलेली होती. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात मुद्रा लावणी खेचरी. या खेचरी मुद्रेचं वर्णन करताना योग शास्त्र सांगतं गोमांस भक्ष्य नित्यम पिबत अमरवारुणीम. तर त्या जिभेला ब्रह्मरंध्रामध्ये पोहोचवणं आणि त्या ठिकाणी प्राप्त होणारा जो आनंद आहे की त्या ठिकाणी प्राप्त होणारा जो रस आहे त्याला गोमांस भक्षण शब्द वापरलेला आहे. आणि तिथं मिळणारे जे अमृत आहे त्याला अमरवारुणी म्हटलेलं आहे. इथं गोमांस भक्षण नित्यमेचा अर्थ गायीची हत्या करायची, मांस खायचा असा नाहीये. म्हणून योग संध्या ग्रंथामध्ये आणि हठयोग प्रदीपिका या ग्रंथांमध्ये, दोन्ही ग्रंथांमध्ये याचं फार सुंदर विवेचन केलेलं आहे. हठयोग प्रदीपिका ग्रंथामध्ये आत्माराम योगी यांनी विस्तृत वर्णन केलेलं आहे या खेचरी मुद्रेचं. ज्या स्थितीमध्ये भगवान दत्तात्रय राहत होते, माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा या खेचरी मुद्रेचं वर्णन केले. मुद्रा लावून खेचरी. तर अशा प्रकारे जीभ छेदन क्रिया आणि दोहन क्रिया करून लांबून नंतर ती टाळूच्या छिद्रामध्ये घातली जाते आणि मग त्या स्थितीमध्ये आणखी त्याच्या काही प्रक्रिया आहेत. इथं काही मी सांगत नाही, काही योगाचे पाठ चालू नाही आहेत, परंतु ही योगिक प्रक्रिया आहे. तर या प्रक्रियेतून काय झालं, ज्यावेळेला योगी आपली योग साधना सिद्ध करतो, योग साधना सिद्ध झाल्याच्या नंतर शरीरामध्ये असणारे पृथ्वी आणि जल हे दोन तत्व नाहीसे होतात. जोपर्यंत या शरीरामध्ये पृथ्वी तत्व आहे तोपर्यंत अन्नाची आवश्यकता आहे. जोपर्यंत शरीरामध्ये जलतत्व आहे तोपर्यंत जलाची आवश्यकता आहे. हे दोन तत्व नाहीसे झाल्याच्या नंतर त्याला अन्न जनाची आवश्यकता पडत नाही. अन्नाची आवश्यकता नाही, जलाची आवश्यकता नाही.
आणि जडपणा नाहीसा झाल्यामुळं सांगितलं सूर्य लोकात त्याचा संचार होतो, तो सूर्य लोकात संचार करू शकतो. कुलार्णव तंत्र हे सांगतं की तुम्ही जर मदिरा प्राशन केली, सुरा प्राशन केली, पण कोणती सुरा? ब्रह्मरंध्रामध्ये सहस्त्रदल कमलामध्ये अनवरत नित्यानंद रूप असणारं अमृत, त्या अमृताशी जेव्हा संयोग होतो त्याला सुरा म्हटलेलं आहे, त्याला मदिरा म्हटलेलं आहे. ते मद्य आहे. इथं मद्य शब्दाचा अर्थ दारू असा नाही. म्हणून दारू पिणारे दारुडे मुक्त होतील अशा प्रकारची शंका येऊन देऊ नका. नाही तर दारुडे मुक्ती चांगला मार्ग निघाला, दारू पिऊन मुक्ती असा अर्थ नाहीये. आणि अशा प्रकारे आणखी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला की ही सर्व प्रक्रिया करताना सद्गुरूंच्या दृष्टीखाली करावं लागते. गुरुकृपा असेल तरच त्याला हे साध्य होऊ शकतं, अन्यथा स्वतःच्या प्रयत्नाने पुस्तक वाचून हे साध्य होत नसतं. योगिक ग्रंथ हा असा आहे की तो केवळ ग्रंथ वाचून प्राप्त करणार त्यात नाही, ते क्रिया महत्वाची आहे. योग कर्मसु कौशलम, योगामध्ये क्रियेला महत्व आहे. तुम्ही क्रिया केली नाही, नुसतीच पुस्तकं पाठ केले, उपयोग नाही. म्हणून मद्य, दुसरे मांस भक्षण म्हणजे काय? पाप पुण्य पशुम हत्वा ज्ञान खड्गेन योगिवत परेशिवे नयश्चित्तम पलाशी न निरद्यते मनसा चंद्रिय गणम संयोज्यात्मने योगवित मासांसी भवेत देवी शेषास्य प्राणहिंसकाः. या ठिकाणी सांगितलं ज्ञान रूपी खड्गाने पाप पुण्य रूपी पशुचं छेदन करायचं. ज्ञान रूपी खड्गाद्वारे पाप पुण्य रूपी पशुचं हनन करून मनाला त्या परमतत्वामध्ये लीन करणारा जो साधक आहे त्याला मांसाहारी साधक म्हटलं. इथं पापाचं आणि पुण्याचं छेदन सांगितलं. तुम्ही मला पापाचं छेदन ठीक आहे, पण पुण्याचं छेदन का? बघा, पाप दुःखाला कारण आहे आणि पुण्य सुखाला कारण आहे. जो योगी असतो किंवा जो ज्ञानी असतो तो सुख दुःखाच्या पलीकडे आहे. मला सांगत ना, सुख दुःख समान सगळं जीवाचा प्रभाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. सुख असेल किंवा दुःख असेल, पाप असेल किंवा पुण्य असेल. महात्मा हा पाप पुण्याच्या पलीकडे आहे. एखाद्याने पाप कर्म केलं तर त्याला दुःख भोगण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागेल, आणि एखाद्याने पुण्यकर्म केलं तर त्याला सुख घेण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागेल. पुण्य करणारा सुद्धा जन्म आहे, पुण्य करणाऱ्याला मुक्ती नाहीये. कारण पुण्याचं फल आहे सुख, मग सुख प्राप्त करण्याकरता जन्म घ्यावा लागेल. मग पाप आणि पुण्याच्या पलीकडं संत हे पाप पुण्याच्या पलीकडे असतात. एकदा एका महात्म्याला एकाने विचारलं, म्हणले महाराज तो एकदा संत पाप पुण्य रहित असतात, संतांकडून काही गोष्टी करतात, शेवटी क्रिया करत जोपर्यंत शरीर तोपर्यंत क्रिया घडणार आहे. पाप पुण्य करण्याची जुनी आपली वृत्ती नसेल तरी पाप पुण्य घडतात, आपोआप घडतात. चालता चालता पायाखाली जीव जंतू मेला, पाप नाही घडला का? नकळत घडलं. एखादा मनुष्य खड्ड्यात पडला तर हात धरून बाहेर काढलं, पुण्य घडलंच ना. पाप पुण्य सुख दुःखाला कारण आहे. मग महात्म्यातून सुद्धा पाप पुण्य घडू शकतात. मग तो पाप पुण्य कसा असू शकतो? त्या महात्म्याने सांगितलं, जे लोक साधूंची निंदा करतात ते सर्व पाप घेऊन जातात. पुण्य जे दर्शन घेतात, पाय धुतात, तीर्थप्रसंग करतात, ते पुण्य घेऊन जातात. मग साधूकडे पापही नाही, पुण्य, साधू मोकळाच.
न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूपः शिवोहम शिव. आत्मतत्वाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पापही नाही आणि पुण्यही नाही. मग पाप पुण्य पशु महत्वा पाप पुण्य रूपी पशु ज्ञान खडगेन योगवित ज्ञान रूपी खडग हातामध्ये घेऊन ज्ञान रूपी खडगाद्वारे पाप पुण्याचा नाश जो करतो असा जो योगी आहे तो आहे मांसभक्ष. पुराण तंत्रानुसार मांस शब्दाचा अर्थ त्यांनी हा केला. वास्तविक हिंसा तर कोणालाच मान्य नाहीये. कोणतेही शास्त्र हिंसा मानत नाही. स्वनिमित्तम तृणम वापी छेदयेन कदाचन. शास्त्र सांगतं स्वनिमित्ताने एखादी गवताची काडी जरी तुम्ही कोणाला टोचली तरी ते पाप आहे. आणि म्हणून या ठिकाणी हिंसा ही कोणालाही मान्य नाही. हिंसा कुठलेही शास्त्र मान्य करीत नाही. म्हणून या ठिकाणी जो मांस भक्षण शब्द आलेला आहे तर मांस शब्दाचा अर्थ जीवाची हिंसा नाही आहे. ज्ञानरूपी खडगाने पाप पुण्याचा क्षय पाप पुण्याचा नाश करायचा आहे आणि पाप पुण्याच्या पलीकडं निर्विकल्प निराकार त्या स्थितीमध्ये आणि शुद्ध असणाऱ्या निर्विकल्प समाधीमध्ये स्थित व्हायचं. हे काय सविकल्प समाधी निर्विकल्प समाधी. सविकल्प समाधीमध्ये ध्येय ध्याता ध्यान ही त्रिपुटी शिल्लक राहते. परंतु निर्विकल्प समाधीमध्ये ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान कुठल्याही प्रकारची त्रिपुटी शिल्लक राहत नाही. त्या परमस्वरूपाशी एकरूपता ही एकरूपता निर्माण होणं ज्ञानरूपी खडगाने अशा प्रकारे पाप पुण्याचं छेदन करणं हा मांसभक्षी. तिसरे मत्स्य. मत्स्य गंगा यमुनोर्मध्ये दो मत्स्यो चरतः सदा तो मत्स्यो भक्षेत यस्तु स भवन मुक्तस्त साधक. आपल्या शरीरामध्ये इळा आणि पिंगळा या दोन नळ्या आहेत. एक गंगा आणि एक यमुना आहे. या गंगा यमुना या दोन नळ्या आहेत आणि या दोन नळ्यातून प्राणाचा श्वासाचं जो संचलन होतं हे सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करून ज्या वेळेला सुषुम्ना नाडीमध्ये या प्राणाचा संचार केला जातो तो आहे मत्स्यभोगी. ह्या दोन नाड्या म्हणजे दोन मत्स्य सांगितले. गंगा यमुनेमध्ये दो मत्स्य चरतः सदा. सतत हे दोन मत्स्य विचरण करतात. मग इळा नाडी आणि पिंगळा नाडी. डाव्या बाजून जो आपण श्वास घेतो ती इळा नाडी, उजव्या बाजून श्वास घेतो पिंगळा नाडी. या दोघा नाड्यांचे गुणधर्म आहेत. उजव्या नाकपुडीने जो आपण श्वास घेतो त्याद्वारे शरीरामध्ये शीतलता निर्माण होते. डाव्या नाकपुडीने श्वास घेतो त्याची शीतलता निर्माण होते आणि उजव्या नाकपुडीने श्वास घेतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. आयुर्वेद शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं भोजन केल्यानंतर आपण वाम कुक्षी करावी. वाम कुक्षी म्हणजे काय? डाव्या कुशीवर झोपावं. का तर डाव्या कुशीवर जर आपण झोपलो तर आपला उजवा स्वर मोकळा होतो. उजवी नाकपुडी चालू होते डावी बंद होते. आणि उजव्या कुशीवर झोपलो तर डावी नाकपुडी चालू होते. इथं प्रयोग करून पाहू नका. घरी गेल्यावर बघा. तुम्ही डाव्या कुशीवर झोपा आणि जर तुमचं उजवा स्वर चालू नसेल तर 15 मिनिटात आपोआप चालू होईल. पण ज्या माणसाला अस्थमाचा त्रास असतो दम्याचा त्रास त्या माणसाला नेहमी डाव्या कुशीवर झोपा. कारण काय होतं डाव्या कुशीवर झोपल्यानंतर उजवा स्वर चालू होतो आणि या उजव्या स्वराचं वैशिष्ट्य आहे शरीरामध्ये उष्णता निर्माण करणं आणि शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली म्हणजे कफ पातळ होतो. मग कफाचा त्रास ज्या व्यक्तीला आहे त्याने नेहमी डाव्या कुशीवर झोपावं. आयुर्वेद शास्त्र काय सांगतं भोजनानंतर डाव्या कुशीवर का झोपायचं आहे की उजवा स्वर चालू होतो आणि उजवा स्वर चालू झाल्यानंतर जठराग्नी प्रदीप्त होतो. शरीरामध्ये उष्णता निर्माण होते म्हणजे जठराग्नी प्रदीप्त होतो आणि जठराग्नी प्रदीप्त झाला म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित होते. मग भोजनानंतर वामकुक्षी करावा. झोपून राहावं नाही. 10-15 मिनिट पडावं फक्त. काय नंतर भोजनानंतर 2-2 तास झोपतात.
वामकुक्षचा अर्थ झोपणे अर्थ नाहीये. 15-20 मिनिट डाव्या हातात फक्त पडून राहायचं. कशा करता? उजवा स्वर चालू करण्याकरता. उजवा स्वर हा सूर्य स्वर आहे, डावा स्वर याला चंद्र स्वर म्हणतात. मग डावा स्वर म्हणजे यमुना, उजवा स्वर म्हणजे गंगा. हे गंगा यमुना रूपी दोन मत्स्य आहेत, त्यांची क्रीडा चालू आहे त्या शरीरामध्ये. श्वास उश्वास श्वास उश्वास. आणि प्राणायामाद्वारे ज्या वेळेला हा प्राण सुषुम्ना नाळीमध्ये प्रवेश करतो, सुषुम्ना नाळीमध्ये प्रवेश केल्यानंतरची जी स्थिती आहे, तर अशा स्थितीमध्ये जो योगी असतो त्याला मत्स्य सेवी साधक असं म्हणतात. मत्स्य म्हणजे नदीतले मासे धरून आणून खायचे असा अर्थ नाहीये. मत्स्य सेवी साधक. या ठिकाणी बघा, मध्य, मांस, मत्स्य, मुद्रा. मुद्रा शब्दाचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अर्थ. मुद्रा म्हणजे शरीराची विशिष्ट क्रिया. या ठिकाणी सत्संग रूपी मुद्रा सांगितली. सत्संगतीशिवाय मुक्ती नाही. सत्संगेन भवेन मुक्ती, असत्संगेषु बंधनम. असत्संग हा बंधनाला कारण आहे आणि सत्संग मुक्तीला कारण आहे. असत्संग मुद्रणम यंतः तन्मुद्रा परिकीर्तिताः. सत्संगतीद्वारे मुक्ती प्राप्त करणे आणि कुसंगतीद्वारे मोहमायाचं बंधन प्राप्त होतं. मग कुसंगतीचा त्याग करून सत्संगतीचा स्वीकार करणं याला मुद्रा म्हटलेलं आहे योगशास्त्रामध्ये. मुद्रा म्हणजे शरीराची विशिष्ट क्रिया नव्हे. कुलार्णव तंत्रानुसार मुद्रा शब्दाचा अर्थ सांगितला सत्संगते. बिनु सत्संग विवेक न होई. जीवनामध्ये सत्संग नसेल तर विवेक कधीही प्राप्त होऊ शकत नाही आणि विवेकाशिवाय यथार्थ स्वरूप कळणार नाही. नित्य अनित्य वस्तू विवेक हा. नित्य आणि अनित्य हे विवेकाशिवाय कसं कळेल? सार आणि असार, योग्य आणि अयोग्य जाणून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असावी, तोच विवेक आहे. आणि हा विवेक आपल्याला सत्संगतीने प्राप्त होतो. संगतीचे परिणाम मनावर फार होतात. जशी संगत असेल तसं मन वळतं. एक पाण्याचा बंध विस्तवात पडला, जोडून गेला. तो पाण्याचा थेंब कमळाच्या फुलावर पडला. सूर्योदय झाला, अगदी मोत्यासारखा चमकून झाला. सूर्यकिरण त्यावर पडल्यानंतर तोही सुकून गेला थोड्या वेळाने. तो पाण्याचा बुंद सर्पाच्या मुखात गेला, विष झाला. तो पाण्याचा बुंद स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडला, मोती झाला. संसर्ग जादोष गुणवंती. विस्तवाच्या संगतीने जळून गेला, कमळाच्या फुलाच्या संगतीने शोभायमान झाला, सर्पाच्या संगतीने विषरूप झाला आणि स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये जेव्हा तो पाण्याचा बुंद पडला त्याचा मोती झाला. तसं हे मन पाण्याप्रमाणेच आहे. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे वैसा. पाण्यात लाल रंग टाकला, लाल. निळा रंग टाकला तर निळा, पिवळा रंग टाकला तर पिवळा. पाण्याला स्वतःचा रंगच नाही. तशा मनाला जसा संग घडतो तसा रंग चढतो. म्हणून सत्संग, सत्संगती मुक्तीला कारण आहेत. कुसंगती मोह ममतादी बंधनाला कारण आहेत. मग कुसंगतीचा त्याग आणि सत्संगतीचा स्वीकार याला मुद्रा असं म्हटलेलं आहे. ही मुद्रा आहे योगिक प्रक्रियेमध्ये. आणि म्हणून आजपर्यंत सर्व संतांनी सत्संगतीचं जे महत्व सांगितलं, साधू संगतीचे काय सांगू शकतो आपण पारखी नाही दिली. संत संगतीचे काय सांगू शकतो आपण पारखी नाही दिली. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी.
सत्संग महत्वाचा आहे. सत्संगातून वैराग्य निर्माण होतं. जीवनामध्ये सत्संग का आवश्यक आहे? जोपर्यंत आपल्या स्वतःच्या मनावर विश्वास नसेल ना, तोपर्यंत मनुष्याने एकटं कधीच राहू नये. वडीलधाऱ्यांच्या आज्ञेत राहावं, किंवा जे ज्येष्ठ असतील, जे गुरुजन असतील, त्यांच्या सान्निध्यात राहावं. नाही मन अधोगामी असतं. बघा, पाणी आहे, पाण्याला नाशिक करून इथे यायला काहीच वेळ लागत नाही. इथून जर नाशिकला जायचं असेल तर गोदावरी नाही, नाशिकवरून सहज पाणी येतं ना. प्रयत्न न करता येतं. परंतु इथून जर नाशिकला पाणी द्यायचं असेल तर किती प्रयत्न करावा लागतील मग. तसं पाणी जसं अधोगामी असतं तसं मनही अधोगामी आहे. या मनाला बिघडण्याकरता प्रयत्न करावेच लागत नाही. मनाला ऊर्ध्वगती प्राप्त करण्याकरता प्रयत्न करावा लागतात. नानाविध मनोभेदा, मनाचे अनेक भेद सांगितले. सतत प्रयत्न करीत करीत हळूहळू या मनाला सन्मार्गाला लावायचा आहे. हळूहळू ढाळे ढाळे केतुलिनी की वेळे मार्गाचे निबळे निश्चित ढाके. माझे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हळूहळू प्रयत्नपूर्वक प्रयत्न हळूहळू करा. एकदम उडी मारा तर पडा. देखा उपलवना सैसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरुकेवी तैसा पावे वेगा. माझे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्याप्रमाणे पक्षी उडत उडत जातो, झाडावर बसतो, फांदीवर बसतो आणि फळ खायला लागतो, आपल्याला करता येईल का तसं? पक्ष्याप्रमाणे आपण उडत उडत जाऊन झाडावर चढू शकत नाही. मग आपल्याला खोडावर जावं लागेल, खोडावरून फांदीवर जावं लागेल, एका फांदीवरून दुसऱ्या छोट्या फांदीवर जावं लागेल, मग फळापर्यंत पोहोचू शकतो आपण. तसं हळूहळू ढाळे ढाळे या मनाला हळूहळू, कारण मनाचा एक स्वभाव आहे, ज्या विषयाची गोळी या मनाला लागेल ना, मन त्याला सोडत नाही. अगोदर बळजबरीने याला परमार्थात लावावं लागतं. नाही मन लागलं तरी बळजबरीने लावा. आणि एकदा त्याला गोडी निर्माण झाली ना, मग तो सोडित नाही. बघा, एखादी नववधू असते, विवाह झाल्यानंतर सासरी जायला रडते ते, पण वर्ष 2 वर्ष झाल्यानंतर आली कदाचित माहेरी सणानिमित्ताने, आई जर म्हणली 2 दिवस आणखी थांब, ते जमणार नाही. माझे पती उपोषी तिकडे, त्यांना कोण खाऊ घालेल? म्हणजे सासरी जाताना रडत होती, पण त्याला संसाराची विषयाची गोडी लागल्यानंतर ती सोडायला तयार आहे का आता? तसं मन हे परमार्थ करताना दुःखी होतं, पण तो हळूहळू या मनाला जर तुम्ही परमार्थाची अध्यात्माची गोळी लावली तर इतकी गोळी लागेल की हे मन त्या परमार्थाला कधीच सोडणार नाही. मनाचा एक स्वभाव आहे, जे कर्म आपण करीत असतो तर सदृश कर्म करण्याची प्रवृत्ती या मनाची असते. म्हणून दारू पिणारा जसं दारू सोडू शकत नाही, मनात गोळी लागली, तसं सत्संगाची एकदा गोळी लागल्याच्या नंतर गोळी लवकर लागत नाही. कारण परमार्थ जरी करीत असेल तरी परमार्थामध्ये सुद्धा सांसारिक व्यावहारिक दृष्टांत सांगितले, काही चुटकीने सांगितले तर बरं वाटतं. एवढं अध्यात्म झेपत नाही ते. पण जरी नाही झेपलं तरी पुन्हा पुन्हा जर तुम्ही ते ऐकत राहाल तर ती क्षमता निर्माण होईल ना, जाणण्याची क्षमता निर्माण होईल ना. ती क्षमता निर्माण झाल्याच्या नंतर मग आनंद मिळायला लागेल. मग हळूहळू प्रयत्न करता करता या मनाला परमार्थाची गोडी लावता लावता विषयाबद्दल उद्विग्न होऊन, विषयाचा त्याग करून, विषयामध्ये दोष दर्शन करून, अशा प्रकारे विषयामध्ये भोगामध्ये दुःख आहे, संसारामध्ये अशा प्रकारचं दुःख आहे, सतत या मनाला त्याचं स्मरण करून द्यायचंय.
आणि अशा प्रकारे स्मरण करून देता देता सुखाचा मार्ग असणारा परमार्थ, या परमार्थाची गोळी लागण्याकरता या मनात असं बनवावं लागतं. पण हे सगळं घडण्याकरता सत्संग आवश्यक आहे. मनावर जर तुम्ही सोडलं तर मनात काही येतं, मन कुठेही जातं, काही येतं म्हणत. मनाप्रमाणे जर करायचं ठरलं तर हे मन जगून देईल का? म्हणून मन बुद्धीच्या ताब्यात असावं. बुद्धी म्हणजे निश्चयात्मिक आहे. निश्चय करण्याची क्षमता बुद्धीमध्ये आहे, मनात नाही आहे. आत्मानं रचनम विद्धी शर्वम प्रथमे होतो बुद्धिम तू सार्थिम विद्धी मनः प्रग्रहमेवच. कडोपनिषद. आत्मा हा रथी आहे, शरीर रथ आहे, बुद्धी सारथी आहेत, मन लगाम आहेत, इंद्रिय घोडे आहेत. बुद्धिरूपी सारथी जेव्हा मनरूपी लगाम खेचतो तेव्हा इंद्रिय रूपी घोडे आकळतात आणि तेव्हा शरीर रूपी रथ हा नीट रस्त्याने चालतो. घोड्याच्या सारथ्याच्या जर घोडे ताब्यात नसतील तर घोडे या रथाला खड्ड्यात नेऊन टाकतात. बुद्धिरूपी सारथ्याच्या जर इंद्रियरूपी घोडे ताब्यात नसतील तर या शरीररूपी रथाला ते पंच विषयाच्या खड्ड्यामध्ये नेऊन टाकतात. शब्द स्पर्श रूप रसगंध पंच विषय. एका एका विषयाने एका एका प्राण्याचा मृत्यू झाला ना हो. शब्द विषयाने हरणाचा मृत्यू झाला. हरिण पकडण्याकरता तो पारदे विशिष्ट आवाज काढतो. त्या आवाजाला, त्या ध्वनीला भाळतं ते हरिण आणि जाळ्यात पकडले जातं. स्पर्श विषयाने हत्तीचा मृत्यू झाला. हत्ती पकडण्याकरता खोल खड्ड तयार केलं जातं. त्याच्यावर कुजलेली लाकडं टाकले जातात, त्यावर कुजलेला पाला टाकला जातो आणि त्याच्यावर एक लाकडाची हत्ती उभी केली जाते. हत्ती जेव्हा येतो त्या लाकडाच्या हत्तीला खरी हत्तीने समजतो आणि तिला स्पर्श करण्याकरता तिथं जातो. ते कुजलेले लाकडं जे असतात त्या हत्तीच्या वजनाने तुटतात आणि ती हत्ती खड्ड्यात खाली पडते. खड्डा खोल असतो, त्याला वर येता येत नाही. बरेच दिवस त्याला तसंच राहून दिलं जातं. त्याला खायला प्यायला वेळ ते तो कमजोर होतो. मग नंतर त्या हत्ती पकडल्या जातात. हत्तीपासून हत्तीच्या कातळ्याचा उपयोग केला जातो, हस्तिदंताचा उपयोग केला जातो. हस्तिदंत आयुर्वेदामध्ये हस्तिदंत भस्म मिळतं. त्याच्यावर बंदी असल्यामुळे मिळत नाही दुकानामध्ये, पण हस्तिदंत भस्म जे असतं ना त्याचा उपयोग कशा करता करतात माहिती का? ज्याला डोक्याला टक्कल पडले ना त्याला जर हस्तिदंत भस्म लावलं तर त्याचं केस येतात. मिळालं तर पाप आहे. काहींचं मोकळं पटांगण झाल्यावर. तर अशा प्रकारे हस्तिदंता करता किंवा हत्तीच्या कातळ्या करता हत्तींना अशा पद्धतीने पकडलं जातं. पण तो का पकडला गेला तर स्पर्श विषयामुळं हत्तीला स्पर्श करण्याकरिता गेला. रूप विषयामुळं पतंगाचा मृत्यू होतो. पतंग म्हणजे आपण बोलतो तो पतंग नाही. दिव्याच्या भोवती, प्रकाशाच्या भोवती जे किडे उडतात त्यांना पतंग म्हणतात. पतंग शब्दाचा अर्थ आहे जो पतनाला कारण ठरतो तो पतंग. आणि शेवटी त्या दिव्याच्या ज्योतीच्या जवळ तो पतंग जातो आणि जळून मरतो. म्हणजे रूप विषयाने त्याचा मृत्यू झाला. गंध विषयाने भ्रमराचा मृत्यू झाला ना हो. कमळामध्ये मकरंद सेवन करण्याकरता गेला, कमळाच्या पाकळ्या मिटल्या, सूर्यास्त झाला, कमळ मिटलं. सूर्योदयाची वाट पाहतो, सूर्योदय होईल त्यावेळेला मी बाहेर पडेल. पण हत्ती पाणी पिण्याकरता आला, ते कमळाला उपटून खाऊन टाकलं. कमळही गेलं, भ्रमरही गेला त्याच्या पोटात. संपलं जीवन. गंध विषयाने आणि रस विषयाने माशाचा मृत्यू होतो. मासा पकडण्याकरता गळाचा उपयोग केला जातो. त्या गळाला मांस लावतात किंवा माशाचा खाण्याचा पदार्थ लावतात. आणि खाण्याचा पदार्थ म्हणून तो मासा धावतो आणि त्याला गिळतो. पण त्याच्या आत गळ असतो. मग आमिषाच्या मिसे गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावे. तुकाराम महाराज सांगतात. शेवटी तो मासा मृत्यूला कारण का ठरला तर रस विषय नाही. हे पंच विषय आहे.
पंच इंद्रियांचे पंच विषय आहेत. तर अशा प्रकारे हे पंच ज्ञानेंद्रिय हे घोडे आहेत. बुद्धी आहे सारथी. बुद्धिरूपी सारथी जेव्हा मनरूपी लगाम खेचतो तेव्हा इंद्रिय आकळले जातात आणि आत्मा आहे रथी. याचा स्वामी आत्मा आहे. तात्पर्य इंद्रियांवर संयम. शम दम. शम मनोनिग्रह, दम चक्षुरादी बाह्येंद्रिय निग्रह. दम म्हणजे इंद्रिय निग्रह आणि शम म्हणजे मन निग्रह. मन आपल्या ताब्यात आलं पाहिजे, इंद्रिय आपल्या ताब्यात आले पाहिजे. हे स्वतःच्या मनाने घडणार नाही, याकरता सत्संगतीची आवश्यकता आहे. सत्संगेन भवेन मुक्तिर असत्संगेषु बंधनम. या ठिकाणी मुद्रा म्हणजे सत्संग असा अर्थ कुलार्णवतंत्र ग्रंथामध्ये सांगितलाय. त्यानंतर मैथुन शब्दाचा अर्थ या ठिकाणी सुषुम्ना नाडीमध्ये षडचक्राचं भेदन करून ब्रह्मरंध्रामध्ये जेव्हा हा प्राण स्थित होतो त्यावेळेला शिव ब्रह्मरंध्रामध्ये असणारं सहस्त्रदळ कमल, त्यामध्ये असणारी आणि स्थिती आणि असणारी कुंडलिनी यांचा संयोग जेव्हा होतो, ब्रह्मरंध्रामध्ये स्थित आहे शिव आणि कुंडलिनी आहे शक्ती. शिव आणि शक्तीचं ज्या ठिकाणी मिलन होतं त्याला मैथुन म्हटलं आहे. आणि विषय वासनांवर विजय मिळवूनच हे या 5 गोष्टींवर विजय मिळवता येतात. आणि म्हणून जी पंच अशा प्रकारे मकार आहेत, या पंचमकार शब्दाचा अर्थ या ठिकाणी असा. मध्यम मौसमच मीनंच मुद्रा मैथुनमेवच मकार पंचकम प्राहुर योगिना मुक्तिदायक. अशा 5 प्रकारचा जो पंचमकार आहेत हा योगीला मुक्ती देणार आहे. मग या ठिकाणी कुठेही हिंसेला थारा नाही. मी एवढे आपल्याला कशाकरता सांगितलं? सरळ जर व्यवहार दृष्टीने आपण पाहिलं किंवा वरवर जर आपण शब्दार्थाने पाहिलं तर या ठिकाणी मांस, मदिरा, मीन यामध्ये हिंसा आहे. मग शास्त्र हिंसा करायला सांगतं का? नाही. शास्त्रामध्ये हे जे शब्द आहेत याचे अर्थ सुद्धा समजून सांगितलेले आहेत. पण बऱ्याच वेळा असं घडतं की योग्य अशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शन न मिळाल्यामुळं कधी कधी त्याचा अनर्थ होतो. काही तांत्रिक लोक हे सर्व करतात. तामसी तांत्रिक लोक प्रत्यक्ष मैथुनादी क्रिया करतात. तामसी तांत्रिक लोक प्रत्यक्ष जीवाची हिंसा करतात. पण तो असा अर्थ नाहीये. त्यांचे ते असफल प्रयत्न आहे. त्यातून त्यांना एखादी क्षुद्र शक्ती जरी प्राप्त झाली, क्षुद्र सिद्धी जरी प्राप्त झाली तरी ते त्यांच्या पतनालाच कारण ठरते. आणि म्हणून या ठिकाणी गीतेमध्ये अहिंसा शब्द भगवंताने वापरलेला आहे. कोणीही जीवाचा कधी नाश करू नये, कोणीही जीवाची हिंसा कधी करू नये. हिंसा हे योग्य नाही आहे. परंतु अहिंसा शब्दाचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे. अहिंसा हा एक दैवी गुण भगवान परमात्मा सांगतात. पण तेच भगवान परमात्मा अर्जुनाला युद्ध करण्याकरता प्रवृत्त करतात. मग युद्धामध्ये हिंसा घडली नाही का? युद्धामध्ये घडलेली कर्तव्याचं पालन करताना घडलेली हिंसा ही हिंसा नाही. ही हिंसेमध्ये धरल्या जात नाही. अहिंसा शब्दाचा खरा अर्थ आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपण अन्याय सहन करतो. अन्याय सहन करणं हा फार मोठा दोष आहे. आणि अन्याय सहन करायला गीता सांगत नाही. अन्याय सहन करायला हिंदू धर्मातला कुठलाही धर्म सांगत नाही, कुठलाही ग्रंथ सांगत नाही. आणि म्हणून मनुष्याने अकार्यक्षम कधी बनू नये, सक्षम बनावं, सामर्थ्यवान बनावं. सामर्थ्यवान असेल, विजय इतिहासामध्ये त्याचाच झालेला आहे. अन्यायाला प्रतिकार करण्याची क्षमता आपल्यामध्ये आपण निर्माण करावी. लाचारी जीवन जगू नये. लाचार जीवन जगण्यापेक्षा सन्मानाने मृत्यू स्वीकारावा. तर अशा प्रकारे जे दैवी गुण या ठिकाणी सांगितलेले आहेत, दैवी संपत्ती सांगितलेली आहे, त्यामध्ये अहिंसा
अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरतैशनम दया भूतेषु अलोलुप्तम मार्दवम धीरचापलम। आज आपण अहिंसा या शब्दावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलाय। राहिलेल्या श्लोकाचं चिंतन पुढच्या या 5-6 दिवसामध्ये आणि यथामती यथा अवकाश, जसा वेळ मिळेल, गुरुदेव जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। वेळ बराच झालेला आहे, या ठिकाणी 2:30 वाजून गेलेले आहेत। गुरु नारायणगिरी महाराज यांच्या सान्निध्यामध्ये आपण आहोत। प्रत्यक्ष या ठिकाणी महाराजच आहेत, प्रत्यक्ष गंगागिरी महाराज आहेत, प्रत्यक्ष गुरुदेव नारायणगिरी महाराज, प्रत्यक्ष सर्व हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज सर्वच आहेत। त्यांची ऊर्जा या ठिकाणी, आणि म्हणून महात्मे ज्या ठिकाणी वास्तव्य करतात त्या स्थानावर त्यांची ऊर्जा ही सतत असते। मग या ठिकाणी असणारा आपण नुसतं राहिलो थांबलो तरी इथं घडणारा जो परमार्थ आहे हा शुद्ध परमार्थ आहे। सद्गुरु गंगागिरी महाराजांनी आपला शुद्ध परमार्थ शिकवला, गुरु नारायणगिरी महाराजांनी आपला शुद्ध परमार्थ शिकवला। तर अशा प्रकारे सद्गुरु योगराज गंगागिरी महाराजांच्या या 173व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये, कारण तिथं पोलीस प्रशासन आहे, एकतर पोलीसच तुम्हाला आत येऊन देणार नाही आणि आपण येण्याचा आग्रह करू नये, कारण लाखो लोक जर या ठिकाणी आले तर संक्रमणाची भीती आहे। इथं असणारे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं आणि मास्क अवश्य वापरावा। भजन चालू आहेत, सुंदर अशा प्रकारे जे भजनी मंडळी टाळकरी आहेत, छोट्या स्वरूपात आपण हे करत आहोत। प्रत्येक गावातून 2-2 लोक आलेले आहेत, 8-10 हजार टाळकरी असतात, पण आता नाईलाज आहेत, जे घरी राहिले त्यांनाही खूप वाईट वाटत असेल, आम्हालाही वाईट वाटतं, आपण घरी आहात याची खंत आम्हालाही वाटते, परंतु आता संकटापुढे काही करता येत नाही, म्हणून आपण घरीच राहा आणि या प्रवचनाचा YouTube चॅनलवर आपण लाभ घ्या। आजची असणारी सेवा प्रभूचरणी सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला विश्राम। कुंडली वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय।